नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत लिस्ट कॉमन मल्टिपल कसा काढायचा. याला आपण मराठीमध्ये लसावी असं म्हणतो किंवा शॉर्टमध्ये LCM असं म्हणतो. ह्या काढण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली जी मेथड आहे तिला आपण फॅक्टरायझेशन मेथड म्हणतो, ज्यामध्ये आपण नंबरच्या फॅक्टर्स काढतो. आणि दुसरी जी मेथड आहे ती आपण कॉमन डिव्हिजन मेथड म्हणतो. ही आहे शॉर्टकट मेथड, जिथे MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये ही मेथड आपल्याला वापरायची आहे इन शॉर्ट आन्सर काढण्यासाठी. आणि बोर्डची एक्झाम काढण्यासाठी आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची आहे. चला तर आपण बघूयात कसं सॉल्व्ह करायचं. तर पहिलं जे उदाहरण दिलेलं आहे, वी हॅव टू फाइंड द LCM ऑफ 16, 24, 36 आणि 54. तर आपण फॅक्टरायझेशन मेथडनुसार आपण आता फॅक्टर पाडून घेऊयात. चला तर आता 16चे सगळ्यात लहान कुठल्या संख्येने भाग जातो तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. सो इथे 8, 2, 4, ठीक आहे, 2, 2 हे झाले याचे फॅक्टर्स, राईट. परत आता इथे 12, 2, 6, 2, 3. परत आता इथे काढून घेऊयात 2, 18, 2, 9, 3 भाग जातो, राईट, 3. आणि 54चे परत फॅक्टर्स पाडून घेऊयात. सो 27 2 54, 3 9 27, 3 3 9, राईट. तर हे झाले आपले फॅक्टर्स पाडून. आता फॅक्टर्स खाली लिहिताना काय करायचं नॉर्मली, आता जे 16चे फॅक्टर्स आहेत आपल्याला असे लिहायचे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, राईट. हे आपण नंबर्स लाईनने लिहितो. त्याचप्रमाणे आता आपल्याला बाकीचे लिहायचे, फक्त एवढंच लिहायचे की जो सारखा नंबर आहे तो इथे लिहायचा, बाकी आपल्याला पुढे लिहायचे आहे. आता 24चे जे फॅक्टर्स आहेत आता ते काय आहेत आपण इथे बघूयात, राईट. 2 × 2 × 2. आता 3 आहे म्हणून मी 2च्या खाली लिहिणार का, नाही, मी थोडंसं आउटसाईड लिहिणार 3. ठीक आहे. त्याच्यानंतर परत आपण बघूयात 36साठी सिमिलरली लिहून घ्या 2 × 2 × आता डायरेक्ट 3 आहे म्हणून 3च्या खाली × 3. सिमिलरली 54साठी सो 2 × आता 3 आहे डायरेक्ट, सो 3 इथे लिहूया × 3 × 3. आता याच्यामध्ये जे कॉमन नंबर्स आहेत तेवढेच फक्त आपल्याला हायलाईट करायचे आहेत. म्हणून आपण काय करूयात की LCM ऑफ अ नंबर मग आपला काय येणार, आता मी थोडंसं कलरमध्ये हायलाईट करतो. हे कॉमन नंबर्स आहेत, राईट. तर ह्याला फक्त एक वेळा लिहायचं. त्याच्यानंतर हे कॉमन नंबर्स आहेत त्याला पण फक्त एक वेळा लिहायचं. परत हे कॉमन नंबर्स ह्याला पण एक वेळा लिहायचं. आणि जी सिंगल राहिलेली संख्या आहे त्याला पण एक वेळा लिहून घ्यायचं. नंतर परत आता 3 वेळा 3 आलेलं आहे तर त्याला एक वेळाच लिहून घ्यायचं. परत 2 वेळा 3 आलेले आहे त्याला पण एक वेळा लिहून घ्यायचं आणि राहिलेलं 3. ठीक आहे. याची जर आपण मल्टिप्लिकेशन केली तर काय येतं, 3 3 9, 9 3 27, 27 2 54, 54 2 108, 108 गुणिले 2 216, 216 गुणिले 2 दॅट इज 432. सो LCM ऑफ अ नंबर इक्वल्स टू 432. हे आहे आपलं आन्सर. तर ही मेथड आपल्याला वापरायची बोर्डसाठी.